नमस्कार सर्वांना, मी उद्धव देशमुख फ्युचर डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो। आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याकरता घेऊन आलेलो आहे। डिटेलिंग्स मेडिकल आणि इंजिनिअरिंग कोर्सेस करता ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्याचे रजिस्ट्रेशनच्या डेट्स, त्याचबरोबर मागील 2022-23 ला मेडिकलला किती विद्यार्थी रजिस्ट्रेशन केले होते नीट परीक्षेकरता आणि त्याचे कट ऑफ 2022 आणि 23 ला कशा पद्धतीत आले होते, पेपर कशा पद्धतीत होता, त्याला बोर्ड ग्रुपिंग कशा पद्धतीत लागणार आहे तुम्हाला प्रवेशाला, हे सर्व डिटेल्स, त्याचबरोबर सध्याचे जे रजिस्ट्रेशन आहेत त्यांच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कसे आहेत याचे डिटेल्स या व्हिडिओमध्ये सर्व काही सांगत आहे। आणि एमबीबीएसच्या पण महाराष्ट्राच्या बाहेर प्रायव्हेट कॉलेजला ज्यांना जायचं आहे त्याची काही रजिस्ट्रेशन आहेत का चालू, इंजिनिअरिंगचे वेगवेगळे रजिस्ट्रेशन आहेत जे जेई मेन्स व्यतिरिक्त पण आणि MSCET व्यतिरिक्त, त्याचं पण डिटेल्स या व्हिडिओमध्ये मी सर्व सांगत आहे। तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत। प्रथम आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये की जी नीट परीक्षा मेडिकल कोर्सेस करता MBBS ते फिजिओथेरपी पर्यंतचे कोर्सेसला जी 7 मे 2024 ला नीट परीक्षा होत आहे याचं डिटेल्स आणि 2022 आणि 23 ला किती रजिस्ट्रेशन आणि किती क्वालिफाय झाले होते विद्यार्थी ते। 2022 ला भारतामधून रजिस्ट्रेशन झालं होतं 18,72,343 आणि ऍक्च्युअल परीक्षार्थी म्हणजे परीक्षेला बसलेले विद्यार्थी होते 17,64,571 आणि MBBS, BDS, BMS, BHMS या कोर्सला नीट क्वालिफाय लागतात। तर नीट क्वालिफाय भारतामधून झाले होते 9,93,069 विद्यार्थी 2022 ला। तोच प्रमाण 2023 ला कसं वाढलेलं आहे बघा। रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी होते 20,87,462 आणि ऍक्च्युअल परीक्षार्थी जास्त वाढले 22 पेक्षा 23 ला, ते 20,38,596 हे परीक्षार्थी आहेत, परीक्षा दिलेले, अपियर झालेले आणि क्वालिफाय म्हणजे MBBS, BDS, BMS, BHMS या कोर्स करता क्वालिफाय झालेले विद्यार्थी होते 11,45,976 हे भारतामधलं प्रमाण आहे। तर महाराष्ट्रामध्ये आपण बघणार आहोत की 2022 ला महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी होते 2,27,669 हे 2022 ला आणि त्यातले अपियर म्हणजे परीक्षार्थी परीक्षेला बसलेले 1,95,338 आणि क्वालिफाय झालेलं प्रमाण होतं 2022 ला 79,974 आणि 2023 आपण पाहून घेऊ महाराष्ट्रामध्ये किती रजिस्ट्रेशन झालं। महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन झालं होतं 2,77,903 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं नीट परीक्षेसाठी आणि 2023 ला ऍक्च्युअल परीक्षेला बसले होते 2,73,819 आणि क्वालिफाय झालेले होते विद्यार्थी 2023 ला 1,31,008 विद्यार्थी हे नीट परीक्षेला MBBS, BDS, BMS, BHMS या कोर्सला क्वालिफाय झाले होते। MBBSच्या जागा गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीमच्या जवळपास 1,05,000 जवळपास सीट्स आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ह्याच गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीमच्या मिळून 10,500 सीट आहेत। यामध्ये आपल्याला मागील 2022 पेक्षा 23 ला जवळपास 350 जागा ह्या वाढलेल्या आहेत। त्यात प्रायव्हेटच्या 250 आणि गव्हर्नमेंटच्या 100 या 350 जागा वाढल्यात। पण विद्यार्थी क्वालिफायचं प्रमाण पाहिलं आपण तर 2022 ला हे 79,974 होते आणि मागील वर्षी 2023 ला 1,31,008 विद्यार्थी म्हणजे जवळपास क्वालिफाय विद्यार्थी 2023 ला 50,000 वाढल्यामुळे कट ऑफ मध्ये कसा फरक पडला हे आपण पाहून घेऊ। कारण जागा तर त्या मानाने 350 वाढल्या पण ओपनच्या मार्कात जो इजाफा झाला मागील वर्षी गव्हर्नमेंटला म्हणजे 560 होते 2022 ला, तर 2023 ला तोच ओपनचा कट ऑफ 583 आला। 23 मार्काचा ओपनला गव्हर्नमेंटला, ओबीसीला 23 मार्काचा, तसंच EWS ला 25 मार्काचं जास्त वाढ झालेली आहे
आणि गव्हर्नमेंटसाठी सांगतो, एससी ला 21 मार्क, एसटी कॅटेगरीला 43 मार्क. म्हणजे एसटी कॅटेगरीला गव्हर्नमेंटला 308च्या जागी 351 कटअप आलेला आहे. याला मेन कारण म्हणजे एसटीच्या मागील वर्षी कोर्टातून व्हॅलिडिटी पण वाढलेल्या आहेत. तर हा एसटीचा कटअप 43 मार्कांनी वाढला. तसं विजेचा 14 मार्कांनी वाढला गव्हर्नमेंटचा, NT1चा 11 मार्काने, NT2चा हा 10 मार्काने आणि NT3चा 15 मार्कांनी वाढला. थर्ड राऊंडच्या जवळपास म्हणजे 95% जागा थर्ड राऊंडला भरतात. हे थर्ड राऊंडचा कटअप सांगत आहे. आणि प्रायव्हेट कॉलेजला जर विचार केला तर 2022 पेक्षा 23ला प्रायव्हेटचा पण कटअप हा जो ओपनचा 29 मार्कांना वाढलाय. ओबीसी EWS ला जागा नाही, पण EWSचा ओपनचाच येत असतो, त्यामुळे 29 मार्कांना वाढला आणि ओबीसीचा पण 29 मार्कांना वाढलाय 2022 पेक्षा प्रायव्हेट कॉलेजचा. भले 2 कॉलेज प्रायव्हेट वाढले तरी पण. आणि एससीचा 23 मार्कांना वाढलेला आहे 2022 पेक्षा 23ला. आणि तोच एसटी कॅटेगरीचा मात्र खूपच वाढलाय, 49 मार्कांनी वाढलाय. हा प्रायव्हेटचा तो 284 होता 2022ला, तो 333 झाला, 49 मार्क वाढले. विजेचा 17 मार्कांनी कटअप वाढला, NT1चा 7 मार्कांनी वाढलाय, NT2चा 29 मार्कांनी वाढलेला आहे आणि NT3चा पण 29 मार्कांनी 2023ला 22 पेक्षा ही कटअप रेशो गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटला MBBSला वाढ झालेली आहे. त्याचं मूळ कारण म्हणजे विद्यार्थी संख्या क्वालिफायची वाढलेली आहे. तसंच यावर्षी पण अंदाजे विद्यार्थी किती परीक्षा देतात याच्यावर आणि पेपर जो 2022ला थोडा हार्ड लेवल आला होता आणि तेच 2023ला लेंदी होता पण इझी लेवल होता, त्यामुळे पण कटअप हा वाढलेला आहे. त्याचं डिटेल्स इथं आपण कटअप सांगितलेला आहे. तर आपल्याला ह्याचा पण विचार काही विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. आणि हे कटअपच्या जवळ किंवा मार्क तुमचे 50 ते 100 कसे वाढायला पाहिजे याकरता पण आपण पुढील व्हिडिओ डिटेल्स घेऊन येणार आहोत. तर नक्कीच पुढील व्हिडिओ पण आपण पाहायचा आहे. आता सध्या आपल्याला काय करणं गरजेचं आहे ते सांगत आहे. 7 मे 2024ला जी ऑल इंडिया नीट परीक्षा होणार आहे मेडिकल कोर्सेस करता, त्याचे रजिस्ट्रेशनला महत्वाचं काय आहे, 9 मार्च 2024 पर्यंत आपण रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. याकरता तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहे आणि याचं करेक्शन विंडो ब्राउझरमध्ये जरी सांगितलं होतं की करेक्शन येणार नाही, पण करेक्शन विंडो ओपन होणार आहे. पण कदाचित सिटी सेंटर बदलण्यासाठी, कारण आता भारताच्या बाहेर पण 14 देशामध्ये नीट परीक्षा घेतली जाणार आहे यावर्षी, त्याचे काही सेंटर बदलण्याकरता नोटिफिकेशन आलं होतं. ते करेक्शन विंडो 9 मार्च नंतर कदाचित ओपन होईल, त्यावेळेस आपण अपडेट देऊ. सध्या तुम्हाला तुमचा नीट रजिस्ट्रेशनला आधार कार्ड नंबर लागतो. आधार कार्ड अपलोड करायची गरज नाही, आधार कार्ड नंबर तो पण मोबाईल लिंक असला पाहिजे. मोबाईलवर OTP येणार आहे आणि मोबाईल लिंक नसेल तर तुमचं पॅन कार्ड किंवा बाहेर देशात जाणाऱ्यासाठी जो पासपोर्ट असतो तो पासपोर्ट किंवा तुमचं डिजी लॉकर काढणं गरजेचं आहे. त्याच्यात ऑप्शन आलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही डिजी लॉकर ओपन करू शकता, जेणेकरून भविष्यात तुमचे सर्व डॉक्युमेंट त्या डिजी लॉकरमध्ये सेफ राहतील. तर ही स्टार्टिंग पद्धत आहे, हे सोबत लागणार आहे तुम्हाला. त्याच्याच बरोबर तुमचा व्हॅलिड मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी असाच तुम्ही टाका की तुमचा पासवर्ड ईमेल आयडीचा माहीत असला पाहिजे, जेणेकरून तुमचा मोबाईल हरवला, फुटला किंवा काही झालं तर तो ईमेल आयडी दुसरीकडे ओपन करता आला पाहिजे, कारण त्याच्यावर पण OTP भविष्यात येत असतो. आणि मोबाईल नंबर पण परत घेता यावं असं मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी व्हॅलिड असला पाहिजे. तसंच जे फ्रेश आहात त्यांना 10वी आणि 11वीचे मार्क्स टाकायचे आहेत आणि जे रिपीटर आहात त्यांना 10वी, 11वी आणि 12वीचे मार्क टाकायचे आहेत. अपलोड नाही मात्र डॉक्युमेंट करायचा. तसं रहिवासीचा मूळचा पत्ता आणि टेम्पररी पत्ता एक टाकायचा आहे याच्यात. आणि तुमची जी कास्ट सर्टिफिकेट आहे ते कास्ट सर्टिफिकेट कोणतंही अपलोड करायचं नाहीये. स्टेटमध्ये कास्ट खूप कन्फ्युजन आहे लोकांचं, इथे क्लिअर करतो की स्टेट कास्ट ही नंतर नीटच्या निकालानंतर म्हणजे 14 जून नंतर आपल्याला अपलोड करावं लागणार आहे स्टेटच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस. जी स्टेटमध्ये SC-BC भेटल किंवा EWS स्टेटचा असेल, OBC असेल, काय असेल ते 14 जून 2024च्या नंतर ज्यावेळेस रजिस्ट्रेशन महाराष्ट्राचं चालू होईल त्यावेळेस लागणार आहे. सध्या तुम्हाला सेंट्रल कास्ट काय निघती ती टाकायची आहे. त्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं नाही, पण टाकायची सेंट्रलची भविष्यात निघत असेल तरच ती टाका.
कारण त्याचाच लॉस होऊ शकतो. जे एम्सला, ऑल इंडिया सेंट्रलला तुम्हाला ज्यावेळेस प्रवेशाला जायचं त्यावेळेस ही जी कास्ट टाकतात त्याचं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे लागणार आहे. तर त्यामुळे सेंट्रल कास्ट जी आहे तुमची ती टाका आणि तुमचं ऑनलाईन पेमेंट करता वेळेस तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI ऑनलाईन पेमेंट करता येईल. अपलोड कोणते डॉक्युमेंट करायचे आहे? तुमचा स्टुडंटचा पासपोर्ट फोटो आणि एक पोस्ट कार्ड साईज फोटो आणि त्या फोटोमध्ये तुमचा पूर्ण चेहरा दिसला पाहिजे. तुमच्या फोटोच्या खाली तुमचं नाव आणि फोटो काढल्याची तारीख असली पाहिजे, म्हणजे लेटेस्ट पाहिजे आणि 80% चेहरा दिसला पाहिजे. दोन्ही कान समोर दिसले पाहिजे. हे 2 फोटो अपलोड करायचे. विद्यार्थ्याची सही आणि हे 10 बोटांचे थंब हे अपलोड करायचे. हे 4च गोष्टी अपलोड, म्हणजे मोठा फोटो, छोटा फोटो, सही आणि थंब एवढंच अपलोड करायचं आहे. आणि तुम्ही पेपर लँग्वेज निवडता वेळेस जी मराठी किंवा हिंदी काही जणांना निवडायची असेल, ज्याने तुमचं काही क्वेश्चन क्लिअर होतील, काही समजतील, अशाच विद्यार्थ्यांनी निवडा ज्यांना की 2.5 तासात पेपर प्रॅक्टिस केलेली आहे आणि वेळ वाचू शकताल. अशा विद्यार्थ्यांनी जर इंग्लिश व्यतिरिक्त लँग्वेज निवडायची तर निवडू शकता, कारण पेपर सेट खूप मोठा येत असतो आणि वाचण्यात वेळ जाईल. तर या दृष्टीनं तुमची प्रॅक्टिस तर इंग्लिश पेपरची झालेली आहे. जर बाकी इंग्लिश सोडून कोणती हिंदी, मराठी घ्यायची असेल लँग्वेज तर त्याच्यासोबत इंग्लिश पण असतंय, हिंदी पण असते. हिंदी घेतली तर मराठी निवडली तर इंग्लिश पण असते आणि मराठी पण असते साईडला पण. पण त्याचा दोन्ही क्वेश्चन वाचण्यात तुमचा जो वेळ ऍडजस्ट होत असेल तरच करायचा आहे. आणि जो अपंग PWD असेल त्यांनी सिव्हिल सर्जनचं 40 ते 80% पर्यंत पर्सेंटाईल दिलेलं सर्टिफिकेट असेल ते अपलोड करावं लागणार आहे. ज्यांना अपंग कोठ्यात घ्यायचं आहे त्यांना परीक्षेला सुद्धा 1 तास 5 मिनिटं एक्स्ट्रा वेळ मिळतो आणि नंतर त्याचं व्हेरिफिकेशन असतं. व्हेरीफाय झाल्यानंतर मात्र कमी कट ऑफ त्याचा खूपच येतो किंवा जागा सुद्धा रिक्त राहतात गव्हर्नमेंट कॉलेजला. विद्यार्थी इतके कमी अपंग कोट्याचे व्हेरीफाय होतात. आपण हे पाहणार आहोत की तुमचा फोटो कशा पद्धतीत काढायचा आहे. अपलोडिंग करता लागणार आहे ते पासपोर्ट फोटो, याच्यावर तुमचं कॅन्डिडेट नेम आणि डेट आली पाहिजे. फोटो कधी काढला त्याचं, हा पोस्ट कार्ड साईज फोटो, तर त्याचे डेट्स आणि नाव आलं पाहिजे विद्यार्थ्याचं. त्याचबरोबर तुमचे 10 बोटाचे जे ठसे घ्यायचे ते कशा पद्धतीत आहेत फिंगरचे ते, आणि हे सिग्नेचर, हे डिटेल्स आपल्याला हे अपलोड करायचं आहे नीटचा फॉर्म भरता वेळेस. जे अजून एक रजिस्ट्रेशन चालू आहे MBBS कॉलेज CMC वेल्लोर, म्हणजे ख्रिश्चन मायनॉरिटीचं कॉलेज आहे. या ठिकाणी 100 सीट आहेत, पण ओपन कोठा करता 2च जागा आहेत का ख्रिश्चन मायनॉरिटी व्यतिरिक्तच्या. आणि ह्या टोटल जागाचे डिव्हायडेशन 1200 रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. आणि आपल्याला ज्यांना पण वेल्लोरसाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल 21 मार्च 2024 ही लास्ट तारीख आहे रजिस्ट्रेशन करायची. आणि तिथला मागील वर्षी कट ऑफ सेकंड राऊंडला 665 हा आला होता ओपनचा 2 जागेसाठीचा. तसंच कर्नाटक स्टेटला प्रायव्हेट कॉलेजला ज्यांना जायचं MBBS, BDS, BMS, BHMS करता त्यांनी रजिस्ट्रेशन 23 फेब्रुवारीपर्यंत चालू होतं. भविष्यात ते नीट निकालानंतर पण चालू होणार आहे. आणि त्यामुळे तिथे ज्यांना जायची इच्छा आहे त्या राज्यात त्याचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तसंच केरळ राज्याचं पण रजिस्ट्रेशन एप्रिल महिन्यात स्टार्ट होईल. त्याचं अपडेट आपण जसे येईल तसे त्या व्हिडिओ देत राहू. MSCET महाराष्ट्रासाठी जी MSCET होत असती परीक्षा ती PCB ग्रुप करता होती. PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. इथे बीफॉर्म आणि फार्माडी आणि ॲग्रीला ज्यांना जायचं आहे त्यांच्याकरता रजिस्ट्रेशन लास्ट तारीख ही 1 मार्च आहे आणि त्याची ऑनलाईन परीक्षा ही 16 एप्रिल ते 23 एप्रिलच्या दरम्यान होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात इंजिनिअरिंगला म्हणजे जे व्यतिरिक्त जे CETच्या आधारे जागा भरतात तर त्या 45% महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या MSCET मार्फत भरतात. तर PCM ग्रुप करता PCB वाल्यांना पण परीक्षा देता येते, पण ऍडमिशन मात्र मॅथ असल्याशिवाय घेता येणार नाहीये. त्याच्यामुळं तुम्हाला द्यायची तर देऊ शकतात, पण PCM करता रजिस्ट्रेशन हे 1 मार्च पर्यंतच आहे आणि त्याची परीक्षा ऑनलाईन ही 25 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान PCM ग्रुप करताची होणार आहे.
आणि याचा बोर्डाचा क्रायटेरिया आहे MSCET ओपन करता 50% PCM चे मार्क आणि EWS करता 135 आणि कॅटेगरी करता 120 ग्रुपिंग मार्क बोर्डाचे लागणार. बरोबर आपल्याला जे बोर्डाचे मार्क नीट परीक्षा देत आहात त्यांच्याकरता ऑल इंडियाला एम्स करता हे PCB आणि E म्हणजे इंग्लिशचे पण धरले जातात. तर 60% हे ओपन कोटा EWS ओपन OBC करता आहे आणि SC ST करता 50% मार्क एम्स करता धरले जातात ग्रुपिंगचे 12वी बोर्डचे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या मेडिकल कॉलेजला ज्यांना जायचं आहे म्हणजे MBBS BDS BMS BHMS कोर्स करता त्यांना पण बोर्डाचे ग्रुपिंग हे ओपन करता लागत असते. 50% PCBचे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे 150 मार्क आणि ओपन EWS ला 150 मार्क लागतात. बाकी अदर कॅटेगरीला OBC सहित 120 मार्क हे ग्रुपिंगला लागत असतात 40%. आणि अपंग असतात तर अपंग कोट्याला ओपनच्या 45% म्हणजे 135 मार्क लागतात ग्रुपिंगला आणि कॅटेगरीला मात्र 40%च अपंग कोट्याला लागत असतात. हे ग्रुपिंगचे मार्क आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्यांना BSc नर्सिंग ANM आणि GNM परीक्षा देऊन त्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 168 BSc नर्सिंगचे कॉलेज आहेत. तसेच ANM GNM चे पण भरपूर कॉलेज आहेत. तिथे ऍडमिशन घेण्यासाठी पण परीक्षा आता यावर्षी ठेवलेली आहे CET आणि त्याची रजिस्ट्रेशन डेट ही लास्ट 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत. आपण त्या CET ची डेट आलेली नसली तर त्याचं रजिस्ट्रेशन मात्र करून घ्यायचं आहे ज्यांना BSc नर्सिंग किंवा ANM GNM कोर्स करायचा आहे. इंजिनिअरिंग करता JEE मेन्स खूप महत्वाचा पार्ट आहे. JEE मेन्स किंवा MSCETच्या एका मार्कवर पण इंजिनिअरिंग चे कॉलेज मिळू शकते आपल्याला आणि परीक्षा आवश्यक द्या. तसंच नीटच्या एका मार्कला पण फिजिओथेरपी ॲक्युप्रेशर थेरपी सारखे कोर्स मिळू शकतात. त्यामुळे परीक्षा मात्र प्रत्येकाने रजिस्ट्रेशन करून द्यायचे आहे. तर JEE मेन्स सीझन 2चं ज्यांनी फर्स्ट देतावेळेस जर रजिस्ट्रेशन केले नसेल 2चं तर आज करू शकतात. याचं रजिस्ट्रेशन 2 मार्च पर्यंत चालू आहे आणि याची परीक्षा 4 एप्रिल ते 15 एप्रिलच्या दरम्यान ऑनलाईन होणार आहे JEE मेन्स 2ची. आणि त्याचबरोबर तुम्हाला या डॉक्युमेंट लागणार आहे तर CETला आणि JEE मेन्सला तुमचा पासपोर्ट फोटो 10वी आणि जे रिपीटर असतात त्यांनी 12वीचे मार्क लागतील, बाकीचे 10वीच लागतील अपिअरवाल्यांना. कास्ट सर्टिफिकेट पण लागणार आहे इथं आणि तुमचं एक ID प्रूफ लागणार आहे. तसंच रहिवाशी प्रूफ आदिवासी किंवा रहिवाशी एकदा आयुष्यात नॅशनॅलिटी काढावं लागणार आहे प्रत्येकाला. नीटला पण ऍडमिशनला आणि JEEला पण. तर ती JEEच्या मात्र JEE आणि CETला मात्र अपलोड करावं लागते. आयुष्यात एकदाच काढावं लागते ती एक काढून घ्यायची आहे. आणि JEE मेन्सच्या सेकंडच्या रिझल्ट नंतर परत जे क्वालिफाय होतात फर्स्ट आणि सेकंडला त्याकरता JEE ऍडव्हान्स परीक्षा ही घेतली जाणार आहे. त्याकरता त्याचं रजिस्ट्रेशन हे 21 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान राहील आणि JEE ऍडव्हान्सची परीक्षा ही 26 मेला होईल. तसा पेपर 1 आणि पेपर 2 पेपर सकाळी 9 AM ते 12 PM आणि पेपर 2 हा 2:30 ते 5:30 PM आहे. आणि जवळपास 9 जूनला याची फायनल आन्सर की आणि ज्यांना या IIT मध्ये क्वालिफाय होतील अशांना लगेच रजिस्ट्रेशन 10 जूनला 22 तारीख आहे त्या 10 जूनला आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे IITला ऍडमिशन घेण्याकरता. जोसाचं रजिस्ट्रेशन हे अंदाजे 10 जूनच्या जवळपास आपल्याला स्टार्ट होईल. म्हणजे ऍडव्हान्सचा रिझल्ट लागला की लगेच जोसाचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि भारतामध्ये IITला जे ऍडव्हान्सच्या आधारे जे क्वालिफाय होतील त्यांना सर्व IIT कॉलेज मिळतीलच. पण JEE मेन्सच्या मार्कावर बाकी NIT, IIIT, GFIT या कॉलेजला भारतामध्ये प्रवेश मिळतो. आणि याचे IITचे कॉलेज आहेत 23, NITचे आहेत 27, IIITचे आहेत 12 आणि GFITचे कॉलेज आहेत 32. तर याच्या जागा पण IITच्या आहेत 16,232, NITच्या जागा आहेत 23,997 आणि IIITच्या जागा आहेत 6,146,
GFITच्या जागा आहेत 6078. याचबरोबर जेईई मेन्सला फर्स्ट सीझनला जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन केलं होतं ते विद्यार्थी होते 12,21,624 आणि ऍक्च्युअल परीक्षेला बसले होते 11,70,048. हे विद्यार्थी ऍक्च्युअल जेईई मेन्स फर्स्ट सीझनला बसले होते. सेकंडला नक्कीच वाढेल. त्यामुळे त्याचा जो क्वालिफाय रेषी येईल किंवा काय डिटेल्स येईल त्याचं डिटेल्स आपण व्हिडिओ भविष्यात करणार आहोत, त्याचं सांगत राहू. तर हे याच्या व्यतिरिक्त इंजिनिअरिंग करता भरपूर परीक्षा आणि भरपूर चांगले कॉलेज आहेत. IIT, NIT, IIIT, GFIT या व्यतिरिक्त पण काही परीक्षा घेतात. तर त्याचे डिटेल्स सांगत आहे. पेरा CET महाराष्ट्रामध्ये काही 20 जे टॉप कॉलेज आहेत चांगली डीम, जसे की MBBS ला डीम युनिव्हर्सिटी असतात टॉपच्या, तसेच काही टॉपचे कॉलेज एकत्र येऊन यांनी पेरा CET नावाची त्यांची वेगळी परीक्षा घेतात आणि ती परीक्षा या जवळपास 20 कॉलेज एकत्र आलेत आणि यांची परीक्षा ही 25 एप्रिल 2024 पर्यंत त्याचं रजिस्ट्रेशन करू शकतात आणि त्याची परीक्षेचं डिटेल्स भविष्यात येईल त्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केले असेल अशांना. बीड पिलानी नावाची पण परीक्षा असते. त्याचं पण बीड पिलानी जे काही कॉलेज आहेत, बीड पिलानी राजस्थान, गोवा आणि हैदराबाद इथं टॉपचे कॉलेज आहेत. याकरता ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं असेल बीड पिलानीचं, याची लास्ट तारीख आहे 11 एप्रिल 2024 आणि त्याची एक्झाम डेट परत आल्यानंतर आपण डिटेल्स सांगू. VIT वेल्लोर पण खूप सुंदर असं कॅम्पस असलेलं कॉलेज आहे आणि VIT वेल्लोर करता आपल्याला ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्याचं रजिस्ट्रेशन हे 30 मार्च 2024 पर्यंत आहे. याचे कॉलेज वेल्लोरला आहे. वेल्लोर चेन्नई हे तामिळनाडूमध्ये, अमरावती हे आंध्रामध्ये आहे त्याचं कॉलेज आहे आणि भोपाळ हे MP मध्ये आहे. तर VIT वेल्लोरचे असे काही कॉलेज आहेत. तसंच MET मणिपाल पण खूप फेमस आहे आणि हे उडुपी कर्नाटक इथं मेन कॉलेज आहे याचं. तसंच बेंगलोर आणि या ठिकाणी कर्नाटक राज्यात त्याचे कॉलेज आहेत. याचे रजिस्ट्रेशन आपल्याला ज्याला करायचं आहे ते 15 मार्च 2024 ही लास्ट तारीख आहे रजिस्ट्रेशनची. त्याची परीक्षा नंतर येईल, त्याची डेट आपण कळू. तसंच ज्यांना कोइंबतूर अमृता इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी खूप मोठं कॅम्पस आहे आणि याचे 8 जवळपास भारतामध्ये टॉपचे कॉलेज आहेत. याकरता ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं असेल, इंजिनिअरिंगला जायचं असेल, त्याची पण 2 एप्रिल 2024 पर्यंत त्याची रजिस्ट्रेशनची डेट आहे. आजपासून या डेट आहेत. सध्या रजिस्ट्रेशन चालू आहे. लास्ट तारीख मी सांगत आहे. तसंच धीरूभाई अंबानीचे IICT DAIICT गांधीनगर इथे एक इंजिनिअरिंग टॉपचं कॉलेज आहे. याची डेट अजून रजिस्ट्रेशनची आली नाही, त्यावेळेस सांगू ज्यावेळेस येईल. थापर युनिव्हर्सिटी हरियाणा येथे पण एक टॉपचे इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि जेईई मेन्सच्या मार्कावर इथं प्रवेश मिळतो. ह्याची डिटेल्स बाकी आपण जसे पण वरचीवर येतील ते डिटेल्स पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि भविष्यात आपण अभ्यास कसा करायचा आहे, मार्क कसे वाढतील किंवा विद्यार्थ्यांनी परीक्षेला कसे सामोरं जायचे याचे पण व्हिडिओ आपण करणार आहोत. तर आपण पुढील व्हिडिओ पाहत राहा. त्याचबरोबर आम्हाला आमच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करून विचारू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे डिटेल्स पाहून घ्या. धन्यवाद.